रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची नवीन डेडलाईन या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळते आहे। परशुराम ते वाकेड असा रखडलेल्या रस्त्यासाठी आता 30 नोव्हेंबर 2025 ची डेडलाईन या ठिकाणी देण्यात आलेली पाहायला मिळते आहे। डिसेंबर 2024 पर्यंत हा जो रस्ता आहे तो या ठिकाणी पूर्ण होणार होता, मात्र अजूनही मुंबई गोवा महामार्गाचं जे काम आहे चौपदरीकरणाचं ते या ठिकाणी पूर्ण होऊ शकलेले नाही आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम घाट ते वाकेड अशा रस्त्याचं काम जे आहे ते गेले कित्येक वर्षापासून सुरू असलेलं पाहायला मिळतं आहे। आरवली ते वाकेड काम अजूनही सुरूच आहे। आरवली ते काटे अशा टप्प्याचं 60% काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे, तर काटे ते वाकेड अशा अवघड रस्त्याचं काम अवघ्या 74% पूर्ण झालेलं पाहायला मिळतं आहे। आरवली ते काटे असं 39 किलोमीटरचं अंतर आहे, तर काटे ते वाकेड असं 41 किलोमीटरचं अंतर आहे। रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 366 किलोमीटर लांबीचा हा मुंबई गोवा महामार्ग आहे। या महामार्गाचं काम म्हणजे चौपदरीकरणाचं जे काम आहे ते या ठिकाणी 2013 सालापासून या ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळतं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील काम पूर्ण होण्यासाठी आता नोव्हेंबर 25 या ठिकाणी उजाडणार आहे आणि त्याचमुळं रत्नागिरी जिल्ह्यातील रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची नवीन डेडलाईन या ठिकाणी समोर आलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।